नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाडल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्याच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याची दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णाची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धाचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. तो जातीसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. अश्वलायन सुत्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मास आले, तेच त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंता होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल
की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या संदिग्ध असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यांतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती काने विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्कारले. वासिष्ठ नावाचा एक ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणतात असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले. वासिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्व वर्ण नीच स्तरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरेखुरे औरसपुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्यांनी पैदा केलेले त्यांचे औरसपुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या, शिरमुंड्या भिक्खूच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. भगवान, या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात. शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाला, वासिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणीही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ते ब्राह्मणांची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नावर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाची सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा, धंदा करायची किंवा न करावयाची यापैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला.
माणसाच्या सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले, वंशपरंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उद्दांत सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचा उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बळबळ करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणापासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. येसुकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियांची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्यांची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्रांची. जर या 4 पैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धाने विचारले. येसुकारीने उत्तर दिले, नाही. वासिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने बुद्धाशी समरस व्हा हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. अशा प्रकारे आज आपण धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध कसे नाहीसे केले पाहिजेत हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे हे बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.